सामन्याची सुरुवात देखील होईल. पहिला सामना आपण जो मैदानात पाहणार आहोत आणि पहिला सामना जो मैदानात असणार आहे सिंधुदुर्ग वर्सेस राजमाची या दोन संघांमध्ये असणारा हा सामना. सामन्याची सुरुवात देखील होईल. लेट्स प्ले. पंचांचा देखील इथे इशारा आलाय. आजच्या दिवसातील पहिला चेंडू सामन्यास सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू इथे असेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील इथे झाला. एक सिंगल जे मैदानात मिळणार आहे. एका सिंगलच्या साह्याने देखील जर आपण मैदानात पाहिले गेलं तर संघाचा श्री गणेश इथे होतोय. संघाचं खातं इथे उघडलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो षटक क्रमांक पहिल्या मैदानात घेऊन आलाय प्रफुल्ल सलामीचे फलंदाज. शॉर्ट पिच नसेल. ऑन साइडला चेंडू इथे खेळलाय. सिंगल तर मैदानात घेतली जाते. दोन धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ते नोंदवल्या गेल्यात. यशपाल आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सचिन. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला चेंडू अगदी खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड देखील करेल. दुसऱ्या बाजूला जर मैदानात पाहिलं गेलं तर अनेक मान्यवरांना देखील ओहो यावेळी मैदानात पाहायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू चिरवणे इथे होता परंतु क्षेत्ररक्षण देखील इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्याही पद्धतीची मात्र पहा इथे मैदानामध्ये धोका होऊ शकला नाही. संघाची वाढती धावसंख्या आपण पाहायला गेलं तर पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 4. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय आणि सिंगल देखील मैदानात मिळेल. गतवर्षी खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब मात्र आपल्या नावावरती कोरला तो गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये प्रफुल्ल इथे उजव्या मारा करतोय. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. अगदी मिड विकेट मध्ये चेंडू खेळला जातो आणि तदनंतर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या असणार आहेत त्या 6 धावा. कारण अनेक मान्यवरांना देखील या स्पर्धेमध्ये सहकार्य केलेलं आहे. मला वाटतं समोर बॅनरच्या समोर जी काय गाडी लावली ना टू व्हीलर 2 व्हाईट शर्ट घालून जे काय मात्र आपले खेळाडू बसलेले आहेत विंदे असेल ती गाडी तिथून काढा. धन्यवाद. विनंती असेल लहान मुलं देखील तिथे आहेत बॅनरच्या समोर बसलेले. विनंती असेल तुम्ही देखील तिथून उठा. 3 लहान मुले पहा. जाऊया मॅच दिशेने. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय त्या मैदानामध्ये येईल. एक नावाजलेले खेळाडू परंतु त्याही पलीकडे खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं जपणारा खेळाडू संकेत जे आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. खऱ्या अर्थानं मैत्री असते तरी कशी पहा. आज मैत्रीमुळे खऱ्या अर्थानं मैत्रीची अनेक उदाहरणं देखील देता येतील. त्याही पलीकडे आणि बघायला तरी या स्पर्धेचे लाभलेले पंच सागर सर देखील आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश सर देखील आले. तिसरे पंच ऋषी सर देखील आहेत. म्हणजे 2 ऋषिकेश 1 सागर ते पंच देखील उपस्थित होत आहेत. जाऊया मॅच दिशेने. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. संकेत स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज यशपाल. 5-5 षटकांची लढती आपण पाहता गेली तर आज मात्र तरी देखील 7:10 मात्र या स्पर्धेचा पहिला चेंडू इथे पडला. इथे पाहिजे बॅटची कडा होती. अगदी झेलबादची संधी देखील इथे असणार आहे परंतु संधी मात्र इथे संधीचं सोनं करता आलं नाही. एक सिंगल देखील मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 7 धावा. मैत्री असते तरी कशी. शेवटच्या श्वासापर्यंत हातात हात देऊन विश्वास देणारी मैत्री. इथे पहा पुढे सारसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल देखील पंचाने इथे खेळवला जातोय. सिंगल तरी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मैदानात पहा 2 धावा तर इथे मैदानामध्ये घेतल्या जातात. या 2 धावेच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 2+. इथे काय असेल पंचांनी आपण पाहिलं तरी इथे तर्जनी आकाशात देखील इथे कडी केली.
फलंदाज इथे मैदानामध्ये पाहायचे बाद असणार आहे. थोडीशी चर्चा निश्चितप्रमाणे मैदानामध्ये इथे होईल आणि पंचांची निर्णयाचा वाढ देखील आपण इथे पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं ही क्रिकेटचे सामने आहे इथे आणि हाफिज क्रिकेट म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा इथे युक्ती श्रेष्ठ आहे. तुम्हाला युक्तीचा इथे वापर करावा लागतो. चर्चा मैदानामध्ये असेल, स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत या निर्णयाची वाट आपण पाहणार आहोत. नो बॉल तर दिलेला आहे, 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि परंतु तिसरी धाव, आताचे 3 धावा आहेत. स्कोर कार्ड वरती जर पाहिलं गेलं तर संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती धावाच्या असणार आहेत त्या 10 धावा. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सचिन, जो पहिला फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुम्ही पंचांना विचारल्याशिवाय मात्र क्रीज सोडता येणार नाही, तो अधिकार तुम्हाला नाहीये. त्यामुळे क्रीज सोडताना खऱ्या अर्थानं देखील तुम्ही पंचांची परवानगी घेणे देखील गरजेचं आहे. आणि त्याही प्लेकडे आपण पाहिलं 3-3 पंच आहेत. त्यामुळे कुठल्याही पंचाकडे तुम्ही जरी मागणी केली तर तुम्हाला पंच मात्र ती दाद देते देखील. आणि ते पाहायचं फ्रीडचा चेंडू असणार आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सुमेध नॉनस्ट्राईकवरती उभा असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने फटका खेळलाय. गौरव फाटक मात्र देखील आपण पाहतो खूप दूरवरती असेल. सिंगल तरी घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानामध्ये पहा यशस्वीरित्या इथे मैदानात पळून पूर्ण केल्यातील 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा पाहायचा मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला चेंडू इथे खेळून काढला जातोय. गौरव फाटक इथे चेंडूला फील्ड करेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली होती. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 13 धावा. 13. सुमेध स्ट्राईक तयार. ओहो, इथे पाहिजे फुल टॉस चेंडू देखील इथे होता. नो बॉल देखील पंचांनी ते कळवलाय. बीमर चेंडू जो आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळाला. आताच्या 2 धावा इथे मिळतील. पंधरा धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं अतिरिक्त धावा इथे रोखणं खूप गरजेचं असणार आहे. हा चेंडू पाहिजे बॅटने टॉपच घेतला. चेंडू हवेमध्ये असेल, झेल तरी ते मैदानात होऊ शकला नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावाची संधी आणि इथे पाहायचंय निर्णय काय असेल. पंच मात्र पहा कळवत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील आहे. पंचांनी आउट देखील इथे घोषित केलाय. फलंदाजाने रिव्यू इथे मागितलाय आणि निश्चित मैदानामध्ये पाहावं लागेल आता हा निर्णय इथे काय असणार आहे. चेंडूची इथे फेकी देखील होईल. यस, रिव्यू अनसक्सेसफुल, फलंदाज बाद. सोळा धावा धावफलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं 16 अंकावरती चर्चा करता येईल. वयवर्ष 16 असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला पसायदान देखील दिलं. इथे पाहायचं ऑन साईडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पहा, खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. लोणावळा प्रीमियर लीगला सलामी देणारा चेंडू चौकार. डीजे हॉटेल विष्णुजी की रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. मैदानामध्ये पाहायचं मैदानाच्या मध्ये 21 धावा धावफलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. आपण चर्चा केली की संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयवर्ष 16 असताना मात्र या विश्वाला पसायदान दिलं. 16 कधीवर चर्चा करूयात आपण. चेंडू असेल ऑन साईडला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पाहायचं चेंडूला इथे फील्ड देखील करतोय
आणि सिंगल देखील मैदानात पूर्ण केले जाईल. एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक दुसरं षटक या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. संकेत पुढे सरसाचीने खेळलाय, खेळला जाईल. पाहिजे चेंडू मैदानामध्ये अडतोय. सिंगल तरी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एक सिंगल मिळेल एका सिंगलच्या साहाय्याने. षटक क्रमांक संपले गेले मैदानाच्या. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा. आपण पाहतोय संकेतने मात्र थोडस महागड षटक आपल्याला पाहायला मिळते. सबल 17 धावा मात्र या षटकामध्ये संकेत खर्च करतोय. 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. वेळ देखील मात्र तितकाच महत्वाचा असणार आहे. पण ज्याच्याकरता 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे आम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज शिकवले, परंतु वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये 4 ग्रंथ लिहिणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला विदेशात शिक्षण घेऊन इतिहासात ढवळाढवळ करणारे आम्हाला शिकवले, परंतु 16 भाषेवरती प्रभुत्व असणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला नेपोलियन बोनापार्ट शिकवला, परंतु आम्हाला 12 आघाड्यांवरती दिवसाची 20 तास घोडदौड करून 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 12 आघाड्यांवरती दिवसाची विजयाची विजय करणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला शिवरायांच्या स्वराज्यावरती जगणारे पेशवे आम्हाला शिकवले, परंतु तब्बल 9 वर्ष औरंगजेब सारख्या बलाढ्य बादशाला एकदाही विजय मिळून न देणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. आम्हाला 14 वर्षाचे वनवास भोगणारे राम लक्ष्मण सीता आम्हाला शिकवले, परंतु शत्रूच्या छावणीत तब्बल 40 दिवस बेफाम अत्याचार सहन करणारे, मृत्यूलाही आपल्या चरणावरती झुकवणारे आम्हाला संभाजीराजे नाही शिकवले. जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मैदानामध्ये कामगिरी करतोय. एक सिंगल मैदान मिळेल एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 25 धावा. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा असेल. ऑन साइडला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पायचे चेंडूला मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत पाय इथे मैदानामध्ये एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा. प्रेम उच्चतर मार करेल. शॉर्ट पिच चेंडू आणि इथे पायचे पुल करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मैदानामध्ये बाजूला आहे. शुभम 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 खऱ्या अर्थानं हे गाणं आठवल्यानंतर आपल्याला पहा नरवीर तानाजी मालुसरे मात्र आठवल्याशिवाय राहत नाही. मैत्री असते घरी कशी काही पहा. फक्त शिवराय आपल्या घरी यावे त्यासाठी काहीतरी निमित्त हवं म्हणून रायबाचं लग्न काढलं ते तानाजी मालुसरे. तोपर्यंत जावे मॅच दिशेने आपण मैत्रीवरती चर्चा करूयात. पुन्हा पायचे शॉर्ट पिच असेल. ऑन साइड चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इथे पाय चेंडूला मैदानामध्ये फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 27 धावा. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय स्वार्थी मैत्री असते. एखाद्या मित्राकडून आपला काहीतरी स्वार्थ असतो, त्या स्वार्थापोटी मात्र अनेक जण मैत्री जपतात, परंतु त्या काळची निस्वार्थी मैत्री होती. जीवाला जीव देणारी मैत्री होती. फुलटॉस ऑन साइडला चेंडू खेळला जाईल. एक सिंगल तर आपण पाहतो घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे पायच्या चेंडूची फेकी देखील होईल आणि एका सिंगलच्या साह्याने 2 धावा. आता माफ करा, या 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाचा स्कोर काढून पोहोचेल धावफलकावरती 29 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा तयार आहे.
मैत्री करत असताना खऱ्या अर्थानं कशी करावी. ऑन साइडला चेंडू खेळला जातोय, क्षेत्ररक्षक मात्र पहा इथे चेंडूला फील्ड देखील करेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ इथे संपला जाईल. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 30 धावा. निश्चितपणे पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा आणि तदनंतर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने मैदान पहा इथे फलंदाजाने मात्र इथे गेअर चेंज केला. दुसरं षटक जर पाहायला गेलं तर तब्बल 17 धावा षटकामध्ये खर्च झाल्या. तीन षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावलकावरती 10च्या सरासरी जेवण इथे धावा ज्या मैदानामध्ये बनवले जात आहेत. छोटासा ट्रेन देखील आपण चर्चा करतो आपण मैत्री कशी असावी. दुसऱ्या बाजूला मैत्रीमुळे खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर 3 पंच आहेत. आमच्या साई ब्रिजचे 3 टेक्निशियन देखील आहेत. आमच्या सोबत गुणलेखक देखील आहेत आणि आपण सर्व मित्रपरिवार आहोत. परंतु त्या काळची मैत्री होती तरी कशी. पोटाच्या पोटाचं लग्न टाकून थेट स्वर्ग जिंकणारी मैत्री म्हणजे तानाजी आणि शिवरायांची मैत्री. शरीराच्या चिंध्या झाल्यावरती देखील तळमळणारी मैत्री म्हणजे DJ R2. हॅलो चेक. गोलंदाज तयार. हॅलो चेक. हा चेंडू पाहायचा अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पाहायचे स्ट्राईकवर असताना फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पंकज, नॉन स्ट्राईकवरती अभिषेक, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार प्रफुल्ल. गतवर्षीच आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज याही सीझन मध्ये पहा एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा मात्र त्याने खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय एक फलंदाज देखील त्याने मैदानामध्ये बाद केलाय. प्रफुल्ल पुन्हा त्या पाहायचंय शॉर्ट पिच चेंडू असलेल्या मैदानामध्ये पहा पुल करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु इथे मैदानामध्ये पहा एक सिंगल जे मैदान घेण्याचा प्रयत्न केला होईल. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 32 धावा. 32 धावा धावलगावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये पाहिलं गेलं तर प्रफुल्ल जोजीतर मार करतोय. पुढे सरसा चेंडू खेळला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक इथे पाहायचा चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक तयार असेल. चेंडूची फेकी इथे होतीये आणि इथे मैदानामध्ये पहा 2 धावा मैदानाकडून पूर्ण केल्या जातात. एक चांगलं कॉम्बिनेशन या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाचा स्कोर कार्ड जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचेल 34 धावा 34 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. गोलंदाज तयार प्रफुल्ल यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. पुन्हा अगदी पुढे सरसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील इथे होईल. पंच निचरणे पाहता इथे नोबल देखील कळवत आहेत, परंतु निर्णयाची वाट इथे निचरणे पाहिली जाणार आहे. आताच्या 2 धावा इथे मिळणार आहेत. या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 36 धावा. गोलंदाज तयार. फ्रीडचा चेंडू सरळ बॅटवर चेंडूला उडवलाय. चेंडू पोहोचलाय लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये. चेंडूची फेकी देखील मैदान होईल, परंतु इथे मैदान पहा गोलंदाज बाद.
शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शोभाचे बावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शोभाचे बावळे. शिवो या मातेमध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. नीरज नवीन फलंदाज जो आता मैदानात दाखल होतोय. स्कोर कार्ड वरती जर विचार केला आपण पाहतोय धावलकावरती धाबाच्या असणार आहे त्या 37 धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्यात. फ्रीडचा चेंडू पाहिला गेलं तर मोठा प्रहार देखील चढवला, परंतु त्याही पलीकडे तो धावबा देखील त्या मैदानात बाद झाला. वेळ देखील महत्वाचा आहे. तुम्हाला प्रत्येक इनिंग साठी 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग संपवणं गरजेचंच आहे. तुम्हाला एक इनिंग संपवावीच लागेल. गोलंदाज तयार. फुलटा चिन्ह असेल, सरळ बॅटिंग फटका देखील काढला जातोय. क्षेत्ररक्षक इथे पायचे चिन्ह अडवण्याचा प्रयत्न देखील त्या मैदानात होतोय आणि तदनंतर मैदानात पहा धावबाची संधी, परंतु 2 धावा देखील त्या मैदानात मिळतील. या 2 धावांच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. वैभव आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आलाय. 39 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. वैभव क्षेत्ररक्षण जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर त्यामुळे डीप कव्हर आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काव कॉर्नर हे सजवलेले क्षेत्ररक्षण. एक सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल. एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड 40 धावा धावलकावरती आहेत. एक चांगली बॅटिंग. फुलटा चेंडू आमध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पायचे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अडवलं देखील इथे जातोय. प्रफुल्लच्या माध्यमातून खरं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील इथे पाहायला मिळालं आणि तोपर्यंत जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 42 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे पाहायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने फक्त उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मैदानामध्ये पाहायचंय फलंदाजी ते मैदानात बाद झालाय. धावलका जर विचार केला 42 धावा 42 रन 42 धावा धावलकावरती आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. अक्षय रोकडे आपण पाहतोय तर मैदानात दाखल होतोय. 42 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव. एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. हलक्या तऱ्हेने देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पायच्या चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मैदानात घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 43 धावा. शेवटचा षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू असेल. पुन्हा एकदा मैदानात पाहायचंय. पुल केला जातोय. सिंगल तर मैदानात घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा फलंदाज बाद. DJ Apaja, Apaja, Apaja. याच्याकडे स्कोर कार्डचा विचार केला तर आपण पाहतोय 44 झाल्यात. 45 धाब्याचं टार्गेट जे असणार आहे. राजमाची यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सिंधुदुर्ग या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना.
टाकडूचे पहा सिंधुदुर्ग वर्सेस आपण पाहतोय राजमाची या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना आहे. राजमाची संघासमोर आता 45 धावेचं टार्गेट आहे. आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेला एक चांगल्या दराचा आवाज यांच्या माध्यमातून दिला जातोय. असे आमचे डीजे प्रत्येकाचं मनोरंजन देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे डीजे नामदेव आमचे निश्चितून पाहिलं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. डीजे ऑपरेटर आहेत, डीजे मालक देखील आहेत. नामदेवजी पाठारे खऱ्या यांचं कौतुक करेल. एक चांगला आवाज यांच्या माध्यमातून निश्चितपणे पहा तुमच्या आमच्या सर्वांपर्यंत खऱ्या इतिहासाकडे देखील मात्र ते आपल्याला घेऊन जातात. एक चांगल्या रीतीचा ट्रान्स देखील त्यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. एक परफेक्ट टायमिंग आहे त्यांचं देखील मिश्रण कौतुक करेल. तर पहा इथे मैदानात राजमाची संघाने प्रथमतः फलंदाजी केली, बनवल्या 44 धावा. आता सिंधुदुर्ग संघासमोर 45 धावेचं टार्गेट असणार आहे आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होती. सलामीची जोडी मैदानात असणार आहे. एका दिशेने असेल एक नावाजलेला खेळाडू, उंच पुरा तगडा ताकदवान, मोठमोठे फटके खेळण्यासाठी मात्र ओळख ज्या खेळाडूची आहे असा प्रफुल, आणि त्याच्या सोबत असेल तो संतोष. ही जोडी मैदानात इथे दाखल होतीये. 45 धावा इथे मैदानात बनवायच्या आहेत. चर्चा करतो आपण मैदानात. पहा मैत्री असती तरी कशी, कारण मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमजायला, मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला, मैत्री असते मूळ एकमेकांना आधार द्यायला. मैत्री करायची असेल संतोष आपण पाहतोय स्ट्रायकॉन तयार आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत देखील आहेत. एक कोरोना योद्धा म्हणून कोरोनाच्या काळामध्ये देखील खऱ्या अर्थानं 24 तास ज्याने मात्र खऱ्या अर्थाने देशाची सेवा केली, या क्रिकेटच्या मैदानावरती देखील ते मात्र आपल्यासोबत जोडले जात आहेत. आज पाहिजे कशा पद्धतीने कामगिरी करतायत. 45 धावेचं टार्गेट आहे. मैत्री करायची असेल तर सावली सारखी मैत्री करा, कारण स्वतःची सावली कधी साथ सोडत नाही. आणि मैत्री करायची असेल तर आरशासोबत करा, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही. इथे बॅनरच्या समोर जे काय टू व्हीलर आहेत ना, मान्यवरांना विनंती करतो जे काही खेळाडू आहेत ते गाडी तिथून काढायचे आहेत. गाडी तिकडे पाठीमागे लावा. तुम्ही स्पर्धेचा आनंद घ्या. इथे पहा स्कोर कार्डचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, इन स्विंग झाला, गरगर गरगर फिरणारा हा चेंडू, फलंदाजाला मात्र इथे चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू डॉट आहे, निर्धार स्वरूपाचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये यशपाल. दुसऱ्या बाजूला मैदान पाहायचे प्रफुल्ल, मात्र तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. इथे पाहायचे स्कोर कार्डचा फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक इथे पाहायचे चेंडूच्या खाली, झेल इथे होईल, फलंदाज बाद. बॅनरच्या समोर असणाऱ्या पुन्हा एकदा ज्या काही 2-3 टू व्हीलर आहेत मित्रांना विनंती करतो त्या गाड्या तिथून काढा. सह्याद्री चिक्कीच्या इकडे 2 गाड्या लागल्या आहेत, कृपया करून त्या गाड्या ग्राउंडच्या बाहेर घ्यावे. दोन्ही गाड्या बाहेर घ्या. एक मिनिट. चला मित्रांना विनंती असेल त्या गाड्या तिथून तुम्ही काढा. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. चला सामना सुरू करा. जावे मॅच दिशेने नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल. लोअर फुल टच नसेल सरळ बॅटने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक ते पहा चेंडूला मैदानात अडवण्याचा प्रयत्न देखील करेल. सिंगल तरी ते घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल धावफलकावरती. दोन धावा. गोलंदाज तयार. लोअर फुल टच नसेल पुन्हा त्या मैदानात पाहायचंय. अगदी सिंगल हो इथे पहा
थोडीशी धडक देखील मैदानामध्ये ते पाहतोय, खेळाडूंना थोडीशी लागलं देखील असेल, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहिलं तर दुखापत आणि क्रिकेट हे ठरलेलं समीकरण असतं. थोड्याच वेळात आपण 5 जणांनी जर पाहिले गेलं तर बक्षीस जाते देखील मात्र या स्पर्धेला सदीच्या शुभेच्छा भेट देत असतात. लोणावळा परिसर म्हटल्यानंतर याच्यावरून पाहिले गेलं तर थंड हवेचे ठिकाण म्हणून मात्र प्रसिद्ध असणार हे लोणावळा शहर. त्याही पलीकडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर लोहमार्गाचं काम सुरू असताना इंग्रजांच्या काळामध्ये आपली भूक भागवण्यासाठी, कारण 24-24 तास काम मात्र त्यांना करावं लागत होतं आणि ती भूक भागवण्यासाठी कमी अन्न आणि जास्त प्रोटीन, जुन्या काळच्या लोकांचे विचार देखील तितके होते प्रबळ. त्यामुळं शेंगदाणा आणि गुळ हे मात्र मिश्रण करून मात्र ते आपल्या खिशामध्ये ठेवायचे आणि जशी भूक लागेल तशी ते खायचे. परंतु त्यातूनच खऱ्या अर्थानं चिक्की निर्माण झाली आणि हीच लोणावळा चिक्की संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये गेला असाल, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील गेला असाल, परंतु लोणावळा चिक्की खाण्याचा आनंद जो लोणावळ्यामध्ये आहे तो इतर ठिकाणी कुठेच नाही. तर जाऊया मॅच दिशेने. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर त्याही पलीकडे मावळ तालुका म्हटलं तरी तुमचा ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका म्हणजे मावळ तालुका. इतिहासाची साक्ष देणारा तालुका म्हणजे मावळ तालुका. आणि मावळ तालुक्याचा खऱ्या अर्थानं जर हिमालय कुठं असेल तर ते लोणावळा शहरामध्ये आहे. षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबाच्या नोंदवल्या गेल्या त्या 4 धाबा. एक षटकाचा खेळ इथे संपलाय. इथे आता सिंधुदुर्ग संघाला खऱ्या अर्थानं इतिहास आहे ते आठवावा लागणार आहे. इतिहास रचायचा असेल तर तुम्हाला इतिहास आठवावा लागेल, कारण वेडी माणसं इतिहास रचतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात. 4 फेब्रुवारी 1662 छत्रपती शिवराय आपल्या फक्त घरी यावे त्यासाठी काहीतरी निमित्त हवं म्हणून रायबाचं लग्न काढलं. छत्रपती शिवरायांना निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे गेले आणि बोलता बोलता सश्रीय बोलून गेले शिवराय. ताना कोंडाणा घ्यावा म्हणतोय. महाराज मी जातो की मोहिमेवरती, आता आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं ते सांगणारे तानाजी मालुसरे आता या खेळाडूंना आठवावे लागणार आहेत. तानाजी मालुसरे गडावरती स्वार झाले. तो दिवस होता 4 फेब्रुवारी. गडावरती खऱ्या अर्थानं तानाजी नव्हे, तानाजीचं तलवार लढत होती. तलवार नव्हे, तलवारी मागचं मनगड लढत होतं. मनगड नव्हे, मनगडामागचा हात लढत होता. हात नव्हे, संपूर्ण शरीर लढत होतं. लढत होती तानाजीची जिद्द. मला स्वराज्यासाठी लढायचंय. लढता लढता तानाजी मालुसरेंना अक्षरशः वीरमरण आलं. जेव्हा मात्र मावळे मागे पळू लागले, पळत असताना सूर्यजी आले. मावळ्यांना सांगितलं मी गडावरचे दोर केव्हाच कापून टाकलेत. एक तर गडावरतून उड्या मारून मारा, नाहीतर लढून मारा. मावळे पुन्हा मागे फिरले, लढले आणि स्वराज्यामध्ये आला कोंढाणा. आणि त्यावेळेस शिवराय म्हणाले गड आला पण सिंह गेला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक. खाली घेताना आपण पाहतो ते मैदानामध्ये खेळला जाईल. सिंगल तर मैदानात घेतली. एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड 6 धाबा. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानात होतोय. पहा इथे मैदानाच्या मध्ये हा चेंडू जर आपण पाहिलं गेलं तर बॅट प्रति चेंडू येत नाहीयेत. संघाची धावसंख्या जर मैदानात पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. बॅटचा टॉप आहे, चेंडू हवेत आणि इथे पहा फलंदाज बाद. एक चढताना नाव तुझं ओठान नाही सुध मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. पायरी एक एक चढताना नाव तुझं ओठान नाही सुध मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. मैदानात या मध्ये पाहायचं, मैदानामध्ये फलंदाज देखील ते मैदानामध्ये बाद झालाय. 6 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळी पाहायचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तरी ते घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि इथे काय
इथे चुकीला माफी मिळणार नाही. नजर हटी, दुर्घटना घटी. फलंदाज बाद. नतमुक्याची नाक्यामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. मैदानामध्ये पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये यावेळी पाहायचे मोठा फटका खेळून काढला जाईल. गौरव फाटक मात्र येते आक्रमण देखील इथे चढवतोय. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. प्रयत्न तर झाला आणि प्रयत्नांमध्ये यश देखील मिळेल. एक चांगलं कॉम्बिनेशन देखील आपण या मैदानावरती पाहतोय. दाबलका जर विचार केला मग पाहतो मी तुम्हाला स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल. दाबलका वरती असेल आता 10 धावा, 45 धाब्याचं टार्गेट आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कुठेतरी 9च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं आहे. पुन्हा पाहायचं अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू इथे आपण पाहतोय बॅकवर्ड स्कोअर मध्ये डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय. सिंगल तर इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोअर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 11 धावा. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 34 धाव्यांची गरज आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय अनेक मान्यवर आपल्या सोबत मात्र ते जोडले जात आहेत. इथे जोडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक राजाचं देखील मी लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत देखील करतो. काल खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर ही क्रिकेटची स्पर्धा पहिल्या दिवशी 15,000 प्रेक्षकांनी मात्र ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहिली. काल देखील आपण पाहिली तर 14,000 प्रेक्षकांनी ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहिली. आणि हे सर्वात मोठं यश कोणाचं असेल तर हे सर्वात मोठं यश लोणावळा प्रीमियर लीगचं आहे. हे सर्वात मोठं यश साईप्रीत लाईव्हचं यश आहे. कारण चांगल्या दर्जाचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आडव्या पट्ट्याची तिकडून काढा जाईल. मैदानात पाहिजे जमीन समोर फटका खेळला जातोय. सिंगल तर मैदानात घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यशपाल. स्ट्राईक कडे असताना फलंदाज आपण पाहतोय गौरव फाटक. पुढे सरसाव चेंडू देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंच आपण पाहतोय वाईट बॉल देखील ते कळवत आहेत. फुलटॉस चेंडू होता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू आल्यानंतर कुठेतरी मनामध्ये लाडू देखील फुटले असेल गौरवच्या. लोअर फुल टॉस मैदानामध्ये पाहायचं पुन्हा सरळ बॅटिंग फटका खेळला जातोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. सिंगल तर मैदानामध्ये घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही आणि एका धावेच्या साह्याने 14 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. 14 धावा धावलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहिजे फलंदाज बाद. रोहन नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो रोहन. आणि आता मैदानात जर पाहिलं गेलं तर आता गौरव फाटक वरती खूप मोठी जबाबदारी वाढली. कारण संघाला इथे विजय मिळून द्यायचा असेल तर गौरव फाटकला आपला मनगटाचा जोर इथे लावावा लागणार आहे. इथे आता नशिबावरती आता अवलंबून राहून जमणार नाही. इथे ताकद लावायची. स्कोरकडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल देखील घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय का पाहायचं. नकार जो मैदानामध्ये कळवलाय. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 15 धावा. गौरव मनगटाची ताकद इथे मात्र लावा लागेल. 2 मोठे फटके देखील संघासाठी अपेक्षित असतील. खोलवट टप्प्यात चेंडू असेल. हलक्या हाताने पुढे सरसा चेंडू खेळला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय घेतली जाते. सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती 16 धावा. आणि या तर मग पाहायचंय बॅटची कडा असेल फलंदाज बाद. Exclusive.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहायला गेलं तर आपण पाहतोय ते फलंदाज देखील मैदानात बाद झालाय. धाबलकावरती धाबाचे असणार आहे त्या 16 धाबा. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो वयवर्ष 16 खूप महत्वाचं असतं, कारण जुनी म्हणी देखील ऐकले असतील, 16 वरीच धोक्याचं परंतु ते देखील तितकंच मोक्याचं. परंतु आता इथे स्कोर कार्ड वरती 16 आहेत. गौरव फाटक इथे कशा पद्धतीने कामगिरी करेल याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. फुलटाची मैदानात असेल पहा इथे गॅप मध्ये चेंडू करण्याचा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर तिथे पोहोचला. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. नो बॉल देखील पंचांनी कळवलाय. नो बॉल. पहा इथे पंच किती अतिदक्ष आहेत. ऋषी सर आहेत, सागर आहेत, ऋषी सर स्क्वेअरला देखील उभे आहेत. त्यामुळं एक चांगली पंचाची भूमिका देखील आपण या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून पाहतोय. धाबलका जर विचार केला तर आपण पाहतोय धाबलकावरती 19 धाबा. ज्या धाबलकावरती आहेत, परंतु इथे पहा वेळेत नकार आहे. षटकामध्ये 17 होताना पाहिल्यात. याच मैदानावरती एका षटकामध्ये 20 होताना पाहिल्यात. आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 25. स्ट्राईकवर असताना फलंदाज तयार. पुन्हा पाहिजे जमीन सौदर फटका देखील जातोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाईल. एक सिंगल तर मैदानात मिळते. एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 21 धावा, 10 चेंडू शिल्लक आणि 24 धाब्यांची गरज. गौरव स्ट्राईक तयार. पुढे सारसा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र पायथ्या चुकी करतोय. पाहता पाहता हसते हसते कडच्या रस्ते चौकार. एक जबरदस्त फटका. ज्या फटकेची खऱ्या अर्थानं सर्वांना आतुरता लागली गेली होती, त्याही पलीकडे मात्र जोशी काकांनी देखील अपेक्षा केली होती की मोठा फटका इथे अपेक्षित आहे आणि तो फटका देखील इथे आला. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण मैदानात पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. आता 25 धावा. अजून देखील आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. गौरव या खेळाडूमध्ये क्षमता आहे. पुढे सारसा चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत परंतु यावेळी मात्र पहा मिडल होऊ शकला नाही. फलंदाज गौरव फाटक बाद. मैदानामध्ये पाहायचंय फलंदाज आपण पाहतोय ते मैदानामध्ये बाद झाला गौरव आणि आता गौरवची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. संकेत 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 शेडगे. फुलटा चेंडू ते मैदानात होता. सिंगल तर मैदानात घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानात होणार नाही. एका धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 26 धावा. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक ते पायचं चेंडूला मैदानामध्ये अडवतोय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होणार नाही. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने आपण मैदानात पाहणार. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आता संकेत. धाबलकावरती धावा त्या 27 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धावींची गरज. 6 गेंदे जीतने के लिए अभी भी 18 रनों की जरूरत. यानंतरचा होणारा सामना देखील आपण मैदानात पाहणार आहोत. यानंतरचा होणारा सामना लोहगड ब्लास्टर्स वर्सेस सिंहगड लायन्स. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विनंती करतो संपर्क साधा. टॉस आपण केलतोय. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी या. यावेळी पाहिजे मैदानामध्ये अगदी सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा देखील प्रयत्न मैदानात होतोय. संघाची धावसंख्या
संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28 धावा. पुढे सरसा चेंडू खेळून काढला जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक इथे पायच्या चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा जे असणार आहे ते 29 धावा. शेवटचे सुरू आहे. संख्या स्ट्रायकर तयार. पुढे सरसात पुन्हा चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय आणि तदनंतर घेतलेली सिंगल आहे. चला टॉस साठी चला कॅप्टन टॉस रेडी करतोय आपण. या सामन्याचा टॉस करतील एके जोशी काकांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. याच्याकडे आदरणीय भरतजी घोगरे साहेबांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस होतोय. मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी पुढे या. यावेळी पायचे स्तरा पाठका खेळून काढला जाईल. लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार चौकार इथे मैदानामध्ये येतोय आणि धावलक 36 धावा. 9 धावेने आपण पाहिले गेले तरी ते 8 धावेने ते पराभव स्वीकारलाय. तो सिंधुदुर्ग संघाने